व्हिडिओमध्ये ही दिसते हो, ही मी आहे जागृती. आज तिने मम्मीचं काम बिघडवलं, सगळं बिघडवलं नाही संपवलंच म्हणता येईल. आता एकच तर काम दिलं होतं तिने, हे लोणच्याच्या कैरी दुपारी ऊन पडलं की वाळायला टाकायचं. चुकून माझ्या लक्षातच नाही आलं आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा मम्मी घरी यायचा टाइम झाला होता. तरी सुद्धा मी उन्हात वाळायला टाकलं होतं, कारण मी शुअर नव्हते आणि वाटत होतं की उन्हात थोडा वेळ वाळला की परत ॲज इट इज होऊन जातील. आता मम्मी रानात आली होती, मम्मीने मला एवढंच विचारलेलं कधी टाकलेलं वाळायला. मग मी पण म्हटलं आता तू यायच्या 1 तास अगोदरच. काय वाटतंय, काय बोलली असेल मला? काहीच नाही हो, एवढंच म्हटली या कैऱ्या लोणच्याच्या नाही वाटत आहेत, आणि असं म्हणून शेळ्यांना टाकून दिलं. तेव्हा कुठं मला जरा बरं वाटलं. जेवणाचा दुसरा टाइम होऊन गेला होता, मग जेवण करून घेतलं. घरातल्या सावलीने जरा बोर झाले होते, मग गाडीवर जाऊन येऊयात म्हटलं, उन्हाचा आनंद घेऊयात. मग निघले होते गाडीवर स्वार होऊन. घरी येऊन बघते तर आमचे बंधू भगिनी हाजीर होते. विशेष म्हणजे त्याच्या पायाला लागलं होतं तरी सुद्धा तो आलेला. मुंबईला असतो ना, जाताना तेवढेच आंबे पण देता येईल आणि भेट पण होईल म्हणून भरपूर आंबे घेऊन आला होता गावाकडनं. मग काय आता नॉनस्टॉप गप्पा चालू झाल्या होत्या, पण लक्ष गप्पांकडे कमी आणि आंब्यांकडेच जास्त जात होत. म्हणलं तुम्हाला खायचेत का आंबे, मी तर करते सुरुवात. त्यानंतर आम्ही डायरेक्ट किचनमध्ये. कितीतरी दिवसातनं नाही कितीतरी महिन्यातनं म्हणता येईल भाजी बनवते मी. बघूयात आता कशी होती. इकडे काय आता आंबे आलेत म्हटल्यावर हे तर चालूच राहणार आहे. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.